नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत विधानसभा निवडणूक आपलं दार ठोठावते आणि कदाचित या आठवड्याभरात विधानसभेची निवडणूक वेळापत्रक जाहीर सुद्धा होऊ शकेल. आणि ते एकदा जाहीर झालं की प्रचार, उमेदवार ठरणं, गदारोळ सुरू होईल, आचारसंहिता लागेल. पण या गडबडीत एक गोष्ट आपण पूर्णपणे विसरून गेलोय, की जी गेल्या 2-2.5 वर्षाच्या राजकारणात धुमाकूळ घालत होती. 20 जून 2022 शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे 20-22 आमदार उठले आणि सुरतला गेले. सुरतहून गुवाहाटीला गेले आणि हळूहळू करत 40 पेक्षा अधिक आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून पुढल्या 2-3 दिवसात गेले. आणि अवघ्या 7 दिवसात नंतर, म्हणजे जून महिना संपण्यापूर्वी, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. महाराष्ट्रात सत्तांतर झालं. पुन्हा एकदा शिवसेना बीजेपी यांचं बहुमत करून सत्ता आणली गेली. पुढे वर्षभराने, म्हणजे 2023च्या 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजितदादा आपल्या पक्षाचे 40-42 आमदार घेऊन महायुतीमध्ये सहभागी झाले. आणि या सगळ्या गदारोळामुळे पक्ष कुठला खरा आणि कुठला खोटा यासाठी निवडणूक आयोग, विधानसभेचे अध्यक्ष, सुप्रीम कोर्ट यापर्यंत प्रचंड गदारोळ होऊन गेला होता. पहिल्यांदा विषय कोर्टात गेला. कोर्टाने त्यासाठी निवडणूक आयोगाला आवरून धरलं होतं. पण नंतर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला त्याचं काम करायची मुभा दिली. आणि जवळजवळ 6-7 महिन्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष, म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा गट आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांना आपल्या वडिलार्जित पक्षापासून वंचित करून टाकलं. तीच कहाणी काहीशी अजितदादांच्या बाबतीत झाली. आणि निवडणूक आयोगाचा निर्णय हा व्यवहारी पातळीवर अंतिम असला तरी कायदेशीर पातळीवर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून हा विषय, म्हणजे उद्धव ठाकरे यांना साथ सोडून गेलेले आमदार हे आमदार म्हणून तरी पात्र होते का, आणि त्यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणं घटनात्मक आहे का, हा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आणि सुप्रीम कोर्टाने तो विषय हा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला. अध्यक्षांनी त्यावर निर्णय घ्यायला जवळजवळ 7-8 महिने लावले. आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या विषयात न्यायनिवाडा करायला विलंब लावतात अशी तक्रार करत परत एकदा उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेने, म्हणजे त्यांच्या वकिलांनी, सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आणि त्यावर प्रदीर्घ सुनावणी झाली. आणि सुप्रीम कोर्टाने अक्षरशः दमदाटी केल्यासारखं किंवा कान उपडल्यासारखं विधानसभेच्या सभापतींना खडे बोल ऐकवले होते. आणि त्याचं माध्यमातून प्रचंड कौतुक झालं होतं. अर्थात माध्यम याचा अर्थ जे शिवसेना, भाजप विरोधी किंवा हिंदुत्व विरोधी पत्रकार आहेत आणि घटनातज्ञ आहेत, त्या सगळ्यांना पंख फुटले होते की बघा सुप्रीम कोर्टाने कसा न्याय निवाडा केलेला आहे, की विधानसभेच्या अध्यक्षांचे कान उपटलेत, तुम्ही वेळकाढूपणा करताय. आणि सुप्रीम कोर्टाने, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या विशेष घटनापीठ वगैरे काय असतं, त्यांनी लगातार सुनावणी करून राहुल नार्वेकर यांना सांगितलं की पुढल्या अमुक अमुक दिवसामध्ये, मला वाटतं साधारण वर्षभर झालं असेल आता, अल्पावधीमध्ये शक्य तितक्या लवकर या विषयाचा निकाल लावावा. पण तो निकाल लावला जात नाही. त्यामुळे परत वाद झाला होता. परत एकदा सुप्रीम कोर्टात धाव घ्यायला लागली होती. आणि त्यामध्ये एक शब्द हा खूप चर्चेचा झाला होता. तो शब्द होता रिझनेबल टाइम. काय होता शब्द? रिझनेबल टाइम. मला हे आठवतं एवढ्यासाठी की हा रिझनेबल टाइम हा कसा मोजायचा, किती दिवस,
मग कोण सांगायचं 30 दिवस, कोण म्हणायचं 60 दिवस, कोण म्हणायचं 90 दिवस. पण सुप्रीम कोर्टाने त्यावर चर्चा करताना एक गोष्ट सांगितलेली मला आठवते, कदाचित पारडीवाला नावाचे न्यायमूर्ती होते, अजूनही आहेत. त्यांनी एकदा असा काहीतरी एका विधानसभेच्या, बहुतेक कुठच्या तरी ईशान्येकडच्या एका विधानसभेच्या अध्यक्षांना असा आदेश दिला होता की 60 दिवस किंवा 90 दिवसाच्या आत विधानसभेच्या अध्यक्षांनी हा विषय निकालात काढावा. पण त्याची दखल सुद्धा त्या विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली नव्हती. त्यामुळे कोर्टाने विधानसभेच्या कायदे मंडळाच्या कामकाजात किती हस्तक्षेप करायच्या याच्या मर्यादा असतात हे लक्षात घेऊनच शिवसेना किंवा राष्ट्रवादी फाटाफुटीच्या बाबतीत जो आमदारांच्या पात्रतेचा अपात्रतेचा विषय होता, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठलाही हस्तक्षेप केला नाही. किंबहुना त्याच्याही आधी म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या आधी नाना पटोले जेव्हा 2019 मध्ये विधानसभेचे सभापती झाले, त्या काळात सुद्धा अर्णब गोस्वामीचं प्रकरण झालं होतं आणि अर्णब गोस्वामीला 2 तासाच्या आत विधानसभेच्या कार्यालयातून हजर होण्याची दमदाटी करण्यात आली. तेव्हा सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या सचिवालयाला जाब विचारणारी पत्र पाठवलं होतं, समन्स पाठवलं होतं. तर सुप्रीम कोर्टाचं कुठचंही समन्स स्वीकारण्याची किंवा त्याला उत्तर देण्याची गरज नाही, अशी भूमिका नाना पटोले यांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेने घेतली होती आणि तसा प्रस्ताव सुद्धा विधानसभेत मंजूर करून घेतला होता. आणि त्यामुळे हा एक घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला होता की कशाला विधानसभेचे अधिकार म्हणायचे आणि कशाला सुप्रीम कोर्टाची घटनात्मक अधिकार कक्षा म्हणायची, हा वादाचा विषय होऊन गेला होता. आणि तरीही विधानसभेच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने शिवसेना प्रकरणामध्ये किंवा आमदारांच्या फाटाफुटीच्या प्रकरणामुळे वेळच्या वेळी निकाल देण्यासाठी सुनावलेलं होतं. ते होतं 2023 तरीही वेळ वाढत वाढत गेला आणि मला वाटतं 2023 फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता आणि त्यामध्ये शिवसेना पक्ष उभाठा असो किंवा शिवसेना शिंदे गट असो, या दोन्ही बाजूच्या आमदारांना सभापतींनी विधानसभेच्या मतदानामध्ये पात्र ठरवलं होतं. आणि मग ते पात्र ठरत असतील तर मग अपात्र कोण होतात याचा कुठलाच निवाडा त्यातून स्पष्ट होत नसल्यामुळे उभाटा सेनेने परत एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली होती की आम्हाला सभापतींचा निर्णय मंजूर नाही. कारण प्रत्येक गटाचं असं म्हणणं होतं की आम्ही जर अधिकृत शिवसेना आहोत तर उरलेला जो दुसरा गट आहे त्याला पक्षशिस्त मोडली आणि व्हीप मोडला म्हणून अपात्र ठरवलं पाहिजे आणि त्याचा निवाडा आजपर्यंत होऊ शकलेला नाही. किंबहुना या विषयात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती आणि शिंदे गटाने हायकोर्टाकडे धाव घेतली होती. त्यामुळे वाद असा निर्माण झाला की जो विषय हायकोर्टामध्ये अजून सुनावणीलाच आलेला नाही किंवा त्यावर न्यायनिवाडा झालेला नाही, तर त्यापेक्षा वरच्या कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात असलेल्या विषयावर मतप्रदर्शन किंवा न्यायनिवाडा करावा किंवा नाही. आणि त्यामुळे तो विषय इतका घोळात पडलेला आहे, म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टाने याच विषयामध्ये रिझनेबल टाइम, योग्य वेळेच्या आत आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा निर्णय करावा असा फतवा सभापतींसाठी काढला होता, त्याच सुप्रीम कोर्टाने गेल्या कित्येक महिन्यात यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
आणि हा सगळा विषय मला एवढ्यासाठी माहिती आहे की वेगवेगळे घटनातज्ञ, घंटातज्ञ, अधिक एकापेक्षा एक कायदे विचारत आपली आपली अक्कल चॅनेलवरून पाजळत असताना मी सातत्याने सांगत होतो की या विषयाचा न्याय निवाडा विधानसभा संपून गेली तरीही होणार नाही. आणि आता नेमकी तीच वेळ आलेली आहे. कारण पुढल्या 26 नोव्हेंबर पर्यंत विधानसभेच्या नव्या निवडणुका होऊन जातील आणि 26 नोव्हेंबरला आजच्या विधानसभेची मुदत संपते. त्यामुळे ज्या विधानसभेची मुदत संपलेली आहे त्या विधानसभेतला कोणही सदस्य हा आमदारच उरत नाही. तर जो आमदारच नाही त्याची पात्रता आणि अपात्रता याची चर्चा सुप्रीम कोर्ट करूच कशी शकते. त्यामुळे हा सगळा विषय कालबाह्य म्हणून परस्पर निकालात निघण्याचा धोका आहे हे मी वारंवार सांगत आलो होतो. आणि आता नेमकी तीच परिस्थिती कडेलोटावर येऊन थांबलेली आहे. त्याचं कारणही समजून घ्या मित्रांनो. आणखीन एक कारण आहे. हा विषय सुप्रीम कोर्टाच्या 1 नंबर कोर्ट म्हणजे ज्या खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश खुद्द सरन्यायाधीश असतात, धनंजय चंद्रचूड हे सध्या सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्याच खंडपीठासमोर या विषयाची सुनावणी व्हावी किंवा याचिका आहे. पण गेले कित्येक महिने हा विषय बोर्डावर येतो पण सुनावणीला त्याला वेळ मिळत नाही म्हणून मागे पडत गेलेला आहे. आणि आता मला वाटते काय 26 ऑक्टोबर वगैरे वगैरे तारीख दिली. अशा वेळेला विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या असतील तर हा विषय सुनावणीला येऊ शकतो का, हा एक राजकीय किंवा घटनात्मक कायदेशीर वादाचा विषय आहे. पण आणखीन एक विषय आहे की ही याचिका ही हायकोर्टात सुद्धा असल्यामुळे तशीच याचिका हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या 2 ठिकाणी एकाच वेळेला याची सुनावणी होऊ शकते का यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने अजून निवाडा केलेला नाही, न्याय दिलेला नाही. की ठीक आहे हायकोर्टात असलं तरी हायकोर्टाची पण याचिका सुप्रीम कोर्टात आणून आम्ही ही सुनावणी पूर्ण करू शकतो असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका येऊन महिनोन महिने लोटले तरीही याची सुनावणी किंवा सुनावणी होऊ शकते का याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने काहीही केलेलं नाही. आणि म्हणून मग गमतीचा विषय असा होतो की यावर सुनावणी होणार आहे आणि ती सुनावणी कधी होणार हा विषय मला एवढ्यासाठी सांगावासा वाटला की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सभापतींना आदेश दिला होता की फार वेळ काढत बसू नका, वेळ काढूपणा करू नका, ताबडतोबीने अल्पावधीमध्ये अमुक तारखेपर्यंत पात्रता अपात्रतेचा निर्णय करून टाका. रिझनेबल टाइम म्हणजे वेळ काढूपणा असू शकत नाही अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना सुनावलं होतं. आणि म्हणूनच शिवसेनेचे आमदार असोत किंवा राष्ट्रवादीचे आमदार असोत त्यांच्यातली फाटाफूट असो, त्यांच्या पात्रता अपात्रतेचा विषय घाई गर्दीने सुनावणी उरकून राहुल नार्वेकरांना हातावेगळा करावा लागला होता. पण त्यांनी जो विषय संपवून टाकला त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा रिझनेबल टाइम कोणी ठरवायचा हे माझ्या लक्षात एवढ्यासाठी राहिले की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाइम हा शब्द वापरला होता तेव्हा प्रसिद्ध कायदे पंडित, प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला तार्किक दृष्ट्या रिझनेबल टाइम म्हणजे किती वेळ असा प्रश्न विचारला होता. आणि मी त्यांना एक गमतीशीर उत्तर दिलं होतं, ते मी यापूर्वीही सांगितलेलं आहे. निकम मला म्हणाले, भाऊ रिझनेबल टाइम कसा ठरवायचा. तर मी त्यांना म्हणालो होतो रिझनेबल टाइम हा प्रत्येक जण आपापला ठरवतो. जी व्यक्ती आहे, जी परिस्थिती आहे आणि जेथे याची चर्चा सुनावणी चालते त्यानुसार रिझनेबल टाइमचा अवधी वाढत असतो. भाऊ तोष्रेकरला जो रिझनेबल टाइम वाटेल
तो उज्ज्वल निकमना वाटणार नाही, आणि उज्ज्वल निकमना जे रिझनेबल वाटेल ते कोर्टाला वाटेल असं नाही, आणि कोर्टाला जो रिझनेबल टाइम वाटतो तो सभापती राहुल नार्वेकरांना वाटणार नाही. कारण रिझनेबल टाइम याचा अर्थ त्या व्यक्तीला आपली आपली वेळ ठरवण्याची मुभा तुम्ही दिलेली असते. तेव्हा सुप्रीम कोर्टाने जर अशी मुभा सभापतींना दिलेली असेल तर ते पाहिजे तेवढा वेळ काढूपणा करू शकतात. यापूर्वी असा वेळ काढूपणा अनेकांनी अनेकदा केलेला आहे, अनेकदा केलेला आहे. आणि पात्रता अपात्रता हा विषय सभापतीकडे मर्यादित असल्यामुळे त्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. पण तरीही अंदाजे किती रिझनेबल टाइम तुम्ही कसा ठरवणार असं जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं हा वेळ एकाच घड्याळात मोजता येतो ज्या घड्याळामध्ये काटेच नाहीत. काटे फिरतात त्यावर आपण ठरवतो की हा इतका वेळ, इथून हा काटा इथे पोहोचला की इतके तास झाले, इतके दिवस झाले वगैरे, कॅलेंडर वगैरे. त्यामुळे ज्या कॅलेंडरमध्ये तारखा महिने नसतात आणि ज्या घड्याळामध्ये काटे नसतात त्याच्यातच रिझनेबल टाइम मोजता येईल असं मी गमतीने त्यांना सांगितलं होतं. आणि माझं म्हणणंच खरं ठरलंय का ज्या सुप्रीम कोर्टाने सभापती राहुल नार्वेकर यांना वेळ काढूपणा करू नका, त्या सुप्रीम कोर्टातच खूप क्षम्य असा वेळकाढूपणा झालेला आहे. कारण लक्षात घ्या मित्रांनो, विधानसभेची मुदत पुढच्या महिन्यात 26 नोव्हेंबरला संपते आणि त्याच्या आधी विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित आहे. आणि त्या झाल्या, एकदा त्या झाल्या आणि 26 नोव्हेंबर उलटला की मग हा पात्रता अपात्रता आमदारांचा विषय आहे तो निकामी होऊन जातो, कालबाह्य होऊन जातो. आणखी एका कारणासाठी तो विषय कालबाह्य होण्याची दाट शक्यता आहे, किंबहुना ही सुनावणी कायमचीच निकालात निघण्याची शक्यता आहे. कारण 8 नोव्हेंबर ही आणखीन एक महत्वाची तारीख आहे. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे, पण 8 नोव्हेंबर पर्यंत जर या याचिकेची सुनावणी होऊ शकली नाही तर ती याचिका आपोआप डिबार होऊन जाणार आहे. आणि डिबार याचा अर्थ असा मित्रांनो की त्या खंडपीठासमोर किंवा सुप्रीम कोर्टासमोर जवळपास या आमदार पात्रता अपात्रतेचा विषय निकालात निघून जाईल, बादच होऊन जाईल. कारण आजचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर ही सुनावणी किंवा याचिका आहे, आणि ते सरन्यायाधीश 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे. आणि एखाद्या खंडपीठाचा एखादा न्यायमूर्ती जरी निवृत्त होणार असेल आणि त्यापूर्वी त्याच्या समोर सुनावणीचे विषय निकालात निघाले नाहीत तर ते सगळंच्या सगळं प्रकरण एका नव्या खंडपीठाकडे नव्या सुनावणीसाठी पाठवावं लागतं. त्यामुळे आतापर्यंत जी याचिकेवर सुनावणी किंवा चर्चा झालेली आहे ती 8 नोव्हेंबर पर्यंत याचिका निकालात निघाली नाही तर ती याचिका बाद होऊ शकते. कारण ती दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवावी लागेल आणि दुसऱ्या खंडपीठाकडे गेल्यानंतर 26 नोव्हेंबरच्या आत म्हणजे अवघ्या 18 दिवसामध्ये तो विषय निकालात निघणं केवळ अशक्य आहे. थोडक्यात आता सुप्रीम कोर्टात कोणीतरी याविषयी प्रश्न एक उपस्थित केला पाहिजे. न्यायाधीशांना, न्यायासनाला एक प्रश्न विचारला पाहिजे, न्यायमूर्ती महोदय, मिलॉर्ड हा रिझनेबल टाइम शब्द जो तुम्ही वापरता तो कुठल्या घड्याळात आणि कुठल्या कॅलेंडरवर मोजता येतो त्याचा एकदा खुलासा करून टाका. कारण प्रत्येक ठिकाणी रिझनेबल टाइम हा शब्द न्यायालयात किंवा न्याय प्रक्रियेत वापरला जातो, पण तो रिझनेबल टाइम म्हणजे नेमका किती अवधी याचा खुलासा जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही. त्यामुळे ज्या शब्दामध्ये विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलं होतं की रिझनेबल टाइम मध्ये योग्य वेळेत
हा न्याय निवाडा करून टाका आणि शेवटी अमुक अमुक तारीख दिली होती आणि त्या तारीख पूर्वी निकाल द्यावा, तो देता आला नाही. तर सभापतींनी वेळ आणि तारीख वाढवून मागितली होती, ती सुद्धा देण्यात आली होती. म्हणजे सभापतींना जे सुप्रीम कोर्ट तारीख आणि वेळ ठरवून देतं आणि रिझनेबल टाइमची मर्यादा सांगतं, त्या सुप्रीम कोर्टाला रिझनेबल टाइमची मर्यादा आणि कालावधी ठरवून कोणी द्यायचा याचा एकदा निवाडा सुप्रीम कोर्टाने करून टाकावा, एवढीच विनंती करून थांबतो. मित्रांनो, हा विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.